आवाज दिला आणि तेव्हा या खेळाडूंना मॅच विनिंग बॅटिंग केली. गोलंदाजीसाठी पानेरी टीमकडे बॉलिंग अटॅक एक जबरदस्त आहे आणि यंदा एक वेगळी जर्सी पॅटर्न या टीमची आहे. खूप चांगल्या पद्धतीने अनोखी जर्सी, एक वेगळा पॅटर्न या टीमनं पाटण टेनिस क्रिकेटमध्ये घेऊन आलेत. जर्सी तुमची तेव्हा चांगली दिसते जेव्हा तुमच्या तालुक्याचा लोगो तुमच्या जर्सीवरती असतो ना. सगळ्या टीमच्या जर्सीज खूप छान दिसत आहेत. खूप चांगला पॅटर्न प्रत्येक टीमनं आपल्या संघासाठी घेऊन आलेत, ज्याच्यावरती गावाचं नाव आहे, तालुक्याचं नाव आहे. अंपायरचा ग्रीन सिग्नल येईल आणि मॅचला होईल सुरुवात. सोफियान गोलंदाजीसाठी अतुल भालेकर ओव्हर क्रमांक 1 मध्ये कॅप्टन 26. अंपायरचा हात वरती आलाय म्हणजे त्यांनी सांगितलंय लेट्स प्ले द न्यू मॅच. मॅचला एक सुरुवात करूयात. आशिषजी चोरगे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, त्यांचं आम्ही स्वागत करतो. पहिला चेंडू अगदी थोडासा फ्लाइटेड फुल टॉस होता, पुढे येऊन थोडा फसला, डबल माइंड. यावेळी मात्र अतुलला पाहिलं. सुफियानच्या गोलंदाजीमध्ये असलेली वैविध्यता यामुळे PTPLला सुफियानचं नाव खूप कमी काळामध्ये गाजलं. सुफियान आला आणि पहिल्याच PTPL मध्ये तो गाजला असा हा गोलंदाज. स्क्वेअर कट हातातून निघून जातोय. अतुल भालेकर हा वाघ आता जाळ्यात अडकला असता, पण त्या जाळ्यातून निसटला. सुफियान नाराज आहे. पॉइंटचा खेळाडू, अगदी त्याच्या हातामधूनही कॅच ड्रॉप झाली आहे. ज्या पद्धतीने आज क्षेत्ररक्षण राहिले पानेरी टीमसाठी, अतुल भालेकरला पुन्हा एकदा संधी भेटले या दुसऱ्या मॅच मध्ये. प्रवीण हारुगडे सध्या स्ट्रायकिंग वरती आहेत. फ्लाइटेड टाकण्याचा प्रयत्न, अगदी फ्लाइटेड यॉर्कर, डायरेक्ट हिट झाला नाहीये. जर डायरेक्ट हिट झाला असता तर वरती थांबावं लागलं असतं. एक सिंगल धाव. सुफियानच्या माध्यमातून येणारे स्लोअर वन हे नेहमी फ्लाइटेड यॉर्कर असतात. लालच देणारे ते चेंडू असतात, मोहामध्ये पाडणारे हे चेंडू. आणि याच मोहामध्ये पाडणाऱ्या चेंडूच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पूर्णपणे संतुलित राहावं लागतं. लॉफ केलाय अतुल भालेकर, लॉंग ऑनला उचलतोय फटका, येतोय मॅक्सिमम. कॅप्टन 26च्या बॅटमधून आलेला षटकार म्हणजे आत्मविश्वासाचा आहे. त्याच्या बॅटमधून येणारा षटकार हा पुन्हा एकदा कमबॅकचा. या आधीच्या मॅचमध्ये शांत, आत्ताचे पहिले 2 चेंडू खेळत असताना अडखळला, पण अडखळ्यांना भिवून माघारी जाईल हे अतुल भालेकर नाव नाही आहे, हे त्यानं दाखवलंय. टीमची टोटल अगदी 8 या आकड्यावरती, 8 ऑन अ स्कोर कार्ड. फुलटॉस अगदी कमी गतीचा, पूर्णपणे फिरवला होता हा चेंडू हातामध्येच. डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. एजही होती, विकेट किपरला संधीही होती, बॅटीची एज होती, थिक एज होती, ज्याचा आवाज आला होता कानापर्यंत. तब्बल चेंडूचा खेळ झालेला आहे. 5 1 टू गो. डेड बॉल असेल, थांबला. गोलंदाज पुन्हा सुरुवात करेल या शेवटच्या चेंडूसाठी. आता 3 ओव्हरची मॅच आहे, 6 चेंडूची प्रत्येक ओव्हर असेल. फ्लाइट पुन्हा एकदा मनगटाच्या साह्यानं गरकन बॅट फिरवली आहे, लपेटली आहे भाई, आणि तदनंतर चेंडूनं डीप मिड विकेट रिजन कव्हर केला. आउट ऑफ दी पार्क जातोय आणि तदनंतर अगदी अतुल भालेकरच्या बॅटमधून आणखीन एक षटकार येतोय. या ओव्हरची समाप्ती त्यानं षटकारानं केली आहे. म्हणजेच काय, वन साइड जिवाळी टीम या मॅच मध्ये पानेरीच्या विरोधामध्ये एक चांगली धावसंख्या उभारण्याची सुरुवात करते आहे. आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जी 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 1515 15 धावसंख्या. खूप छान मेहनत या स्पर्धेसाठी. आमचे सखाराम दादा असतील, आमचे भास्कर दादा असतील, जयवंत दादा, विशाल भाऊला विसरून चालणार नाहीये.
विनोद भाऊ असतील, आमचे भरत आप्पासाहेब असतील, राजूदादा असेल, किशोरदादा असेल, या सगळ्यांची मेहनत या स्पर्धेसाठी खूप छान राहिली आहे. तब्बल 2 आठवडे या स्पर्धेची तयारी चालू होती. वाघजाई देवी चषक, त्यामध्ये येणारा मिस्टर PTPLचा वाढदिवस, या सर्व गोष्टींचं नियोजन अगदी परफेक्ट लावलं आहे. संकेत कुराडे सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये, काय करूयात, काय नको करूयात, काय नवीन करूयात. पहिल्या आयोजनामध्ये खूप चांगला पद्धतीने अनुभव दाखवला. तब्बल 15 धावा या स्कोर कार्डवरती सजल्या गेलेत. 15. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सुनीलला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी. प्रवीण हारुगडे माघारी गेले. तदनंतर आपण पाहिलं तर अगदी बॅटिंगसाठी विवेक वरपे दाखल झाला. मागील मॅचमध्ये थोडासा शांत राहिला विवेक वरपे. बॅटिंग करत असताना जास्त चान्स त्याला भेटला नाही आणि आता एक नवीन संधी त्याच्या समोर आली आहे. पाने टीमचा यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो या गोलंदाज सुनीलला. त्याचे येणारे यॉर्कर चेंडू मात्र धावा भेटतील, थोडा एक्स्ट्रा मिलेगा. 2 भेटलेत धावा लेग बाईच्या स्वरूपामध्ये. या भेटलेल्या धावा यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न राहिला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा प्राप्त झाले. टीम 1 साइड जिव्हाळ्या संघाला. 15 धावसंख्या ही स्कोर कार्डवरती. 17 धावसंख्या. सरळ बॅटीनं वॉटर ड्राईव्ह आहे. खेळाडू दोघांच्या मधून निघून जातोय आरपार. होईल फरार चेंडू. येतील 4 धावा. येईल महत्वाचा चौकार. अतुल भालेकर. एक चेंडू कनेक्ट झाला आणि त्यानंतर या फलंदाजानं धावा करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक फलंदाजासाठी हे महत्वाचं असतं. पहिलं टायमिंग, पहिलं कनेक्शन जेव्हा तुमचं बॅटवरती अगदी योग्य चेंडूचं होतं, त्यानंतर मात्र तुमचा आत्मविश्वास हा गगनाला भेटतो आणि त्यानंतरचे फलंदाजाचा खेळ हा बघण्याजोगा असतो. आणि तशीच बॅटिंग राहिली आहे अतुल भालेकरची. सुरेख फटका. एक पंच. चेंडू निघून जातोय सीमा पार. बडे मंच का आणखीन एक बडा पंच. वॉटर स्ट्रोक. कॅप्टन 26 अतुल भालेकर, जो मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी ताकदीनं खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याची ताकद निराळी, त्याचं टायमिंग निराळं आणि तदनंतर एलिव्हेशन भेटलं या फटक्याला. टीमची टोटल अगदी 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1 2 3 खेळाडू. आता सुफियान देखील आलाय गोलंदाजाच्या जवळ. त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये घेतलेला अनुभव तो सांगतोय. कॅप्टन आर्यन देखील गोलंदाजाशी चर्चा करतोय. चेंडू मैदानामध्ये. ओव्हर क्रमांक 2. धावा भरपूर आलेत. सुनीलचे तब्बल चेंडू अजूनही 2 बाकी आहेत. लॉफ केला जातोय बॅटीच्या टॉप एजला. गरकन फिरलाय. शॉर्ट आर्म पूलला चेंडू सीमा पार. मिड विकेटला पोहोचवलाय. अतुल भालेकरनं या ओव्हरमध्ये सुनीलच्या मागे हात धुवून लागलाय आणि अगदी गोलंदाजाच्या मागे मात्र तो आता लागलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर आता मात्र जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. 33 इज अ गुड टोटल, इज अ फायटिंग स्कोर टोटल. कारण की ऑलरेडी 1 साइड जिव्हाळ्याकडे अनुभवी 2 गोलंदाज आहेत. स्कोर चांगला आहे. हा ही फटका खेळलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. अतुल भालेकरच्या बॅटमधून हा लगातार येतोय हॅट्रिक षटकार. 3 चेंडू 3 षटकार. व्हॉट अ मॅच. काय बॅटिंग राहिले अतुल भालेकर. पहिल्या मॅच मध्ये शांत राहिला, संत नव्हे. दुसऱ्या मॅच मध्ये त्याने हात खोलायला सुरुवात केला. 9 चेंडू 36 वरती तो बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचवली आहे. बड़े मंच का सरपंच बनना है तो इस तरह खेलना है.
आणि तशीच बॅटिंग तो करतोय. अब क्या बोलेगा. आता जी कॅच ड्रॉप झाली होती पहिल्या चेंडूवरती त्या कॅच बद्दल काय बोलशील. कारण की याच फलंदाजानं 36 धावा ठोकल्यात आता मैदानामध्ये बॅटिंग करत असताना. एखादी कॅच ड्रॉप झाल्यानंतर खेळाडू खेळतो ती मनाला टोचते. आर्यन दाखल झाला विवेकसाठी. यावेळी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, पण विवेकनं चांगला निर्णय घेतला मी म्हणेल. स्ट्राईक रोटेट करून त्यानं विकेट टाकली स्वतःची. अतुल भालेकर स्ट्राईक वरती गेलाय ते महत्वाचं आहे. वॉर्ड मॅच. पार्थ गुरु शिष्य एक साथ मैदानामध्ये. एक स्ट्रायकिंगला एक बॅटर, एक शिष्य गेला, दुसरा शिष्य मैदानामध्ये दाखल झाला. चांगला कमबॅक आर्यन. अनुभव आहे आर्यनकडे. गेले कित्येक वर्ष तो पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या या पानेरी टीमसाठी खेळत आलाय, नेतृत्व करत आलाय. गती परिवर्तन. अतुल भालेकर नाही सहजासहजी सोडणार. आता ती प्रत्येक षटकार मनाला टोचणार जिथे अतुल भालेकर खेळणार. प्रत्येक षटकार हा मनाला पानेरी टीमच्या टोचणार आहे. कारण की अतुल भालेकर सध्या बॅटिंग करतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचवले त्याने 50 पार. 51 या आकड्यावरती 51 अतुल भालेकर वैयक्तिक बॅटिंग करतोय. 11 चेंडूमध्ये 48 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. ती कॅच मी म्हणेल ब्रेकअप परवडेल, एखादं फ्रेम सोडून गेलं तरी परवडेल, पण ही कॅच मनाला बाबळीच्या काट्यासारखी टोचेल. एखादा खेळाडूचा पहिला चेंडूवरती कॅच ड्रॉप होते काय आणि तदनंतर 48 धावा ठोकतो काय. रुको जरा अभी पिक्चर बाकी है, ये तो झाकी है, किताब का एक पन्ना, पूरी किताब अभी बाकी है. फटका खेळून काढला टॉप एजला आणि अखेरी श्री वाघजाई देवी चषक 2025 ची पहिली 50 अतुल भालेकरच्या नावावरती. वा अतुल भालेकर कॅप्टन 26. मी लढणार, मी खेळणार, मी थांबणार, मी ठोकणार. मैं रुकेगा तो मैं ठोकेगा, मैं नहीं साला झुकेगा. हाच तो आहे अतुल भालेकर ज्यानं आपल्या गावाचं तालुक्याचं नाव पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये गाजवलं. मलिंगा या नावानं नावारूपास आला. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. येथील वादळ, येथील लाटा, त्या वादळांना त्या लाटांना भिवून मागं फिरणार हे नाव नाही, ते मैदानामध्ये गाजतंय. फुल टॉस चेंडू, फुल टॉस डालेगा तो षटकार पाएगा. व्हॉट अ बॅटिंग. ज्यूसी षटकार, ज्यूसी फुल टॉस. आज रविवार आहे, सहजासहजी ही मेजवानी सोडणार नाहीये. टीमची टोटल तब्बल 63. आणि अतुल भालेकरची बॅटिंग बघितली तर लगातार त्यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 षटकार लगातार आलेत. मान दिलाय, मान दिलाय, रिस्पेक्ट दिलाय, नाही लगाएगा वो. तो यासाठी ओळखला जातो. 5 चेंडू 5 कालही लगावले त्याने. 6वा कालही मारला नव्हता. तब्बल 4 वेळा त्यानं केलंय. पुढे येऊन खाली बसला, फटका खेळला, पाय घसरला, कॅच सोडणार नाहीये आणि अख्यानं पकडली आहे ही अप्रतिम कॅच. अतुल भालेकरचं कौतुक संपूर्ण टीम करतीये, ज्यानं या स्पर्धेमध्ये तब्बल धावा ठोकल्या. 60 धावा वैयक्तिक बॅटिंग करत असताना इनिंगचा खेळ संपवला आणि अतुल भालेकरच्या बॅटिंग साठी प्रत्येक जण टाळ्या वाजवतोय, त्याचं कौतुक टाळ्या वाजवून करतोय. व्हॉट अ परफॉर्मन्स. कॅप्टन 26 अतुल भालेकर. व्हॉट अ मॅच. टॉस साठी या कॅप्टन नवलाई स्पोर्ट जिन टीम आणि बोत्रेवाडी टीम टॉस करूयात.
चला दोन्ही टीम या प्लीज. नवला इशिंती गुलमोहर बोत्रेवाडी आपण टॉससाठी यायचं आहे. टॉसचा बॉसमध्ये मिस्टर PTPL राजेश कुराडे यांचा कटआउट आपण पाहतोय. श्री वागजाई देवी चषक 2025 पहिलं पर्व. यस विके एडिट्स संकेत कुराडे या. श्री साई ऑप्टिक्सचे सर्व आहेत. चला दोन्ही टीम या. बोत्रेवाडीचे कॅप्टन आलेले आहेत. येस नेक्स्ट मॅच असेल विजयी संघ विपक्ष मंगलमूर्ती मराठवाडी. लक्षात घ्या कारण उपउपांत्यपूर्व फेरीची लढत देखील आपण खेळवून एक गट पूर्ण क्लिअर करणार आहोत. धन्यवाद किरणजी मस्कर सर. त्यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि त्याचबरोबर लवजी जाधव सरांचा आवाज ऐकत होतात. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र महत्त्वाची मॅच. एका बाजूला वन साइड आणि त्यांच्या विरोधामध्ये पाणेरी संघ लक्ष समोर ठेवलंय. साठ झालेत. 61 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिल्या बॉलला विकेट होती ना. नंतर सलगचे षटकार. चार आले ना. बरोबर झाले मग बरोबर बॉल होते. झाले 60 धावांचं लक्ष असेल. 59 झाल्यात. 60 धावांचं लक्ष. यस 12वा खेळाडू देखील तुमचा आहे इथे. ते देखील कन्फर्मेशन करतायत. 59 झाल्यात. 60 धाबांचं लक्ष. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समोर झाला. उत्तरार्धामध्ये जाऊया. पाणेरी आणि वन साइड जिवाळा या दोन संघांमधली ही लढत चालू आहे. 60 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. अर्धशतक खेळी जिथे आपण पाहिला अतुल भालेकर यांची सलामीची जोडी. प्रारंभिक जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. विजय आणि आर्यन. पाहूयात कशा पद्धतीने मात्र सामना मात्र रंगला जाईल. महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. या मॅच मध्ये कशा पद्धतीने खेळ राहील. 18 बॉल मध्ये मात्र करायचे आहेत 60 धावा. 18 चेंडू 60 धावांची गरज असताना मात्र पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी अतुल भालेकर. सातारचा मलिंगा या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज. अर्धशतक त्याच्या नावावर आहे. परंतु गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. स्ट्रायक एंडला विजय. जाऊया मॅचच्या दिशेने. पूर्वार्धाचा खेळ समोर झाला. उत्तरार्धामध्ये सेकंड इनिंगला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल अतुल भालेकर विजय यांच्यासाठी. पहिला बॉल फुल टॉच. त्याच्यावरती आक्रमण केलंय. फुल टोल वसूल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन पूर्ण करणारा हा आलाय षटकार. आणि टीमचा श्री गणेश होत असताना मात्र पाहायला मिळतोय टीम पाणेरी संघ. संघाचं खातं अकाउंट ओपन केलंय षटकाराने. सिक्सर आलाय. 6 धावा मिळाल्यात. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय.
समोरच्या दिशेने फटका सजवलाय, पार्थेश आहे, पुढे आलाय, थोडीशी चुकी होते पार्थेश कडून, एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय तो चौकार, आधीच्या बॉलवरती षटकार, त्यानंतर मात्र हा चौकार. अगदी टोटल धावा जर पाहिल्या गेल्या तर 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शॉर्ट बॉल होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटला ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव येईल, सिंगल येते. बॉलची पूर्तता करा. भरपूर मेहनत राहिले संकेत कुराडे, अगदी नियोजन करण्यामध्ये मोलाचा वाटा राहिलाय. त्याचबरोबर संपूर्ण घोषटवाडीकर ग्रामस्थ मंडळ त्यांची देखील मोलाचं सहकार्य राहिले या मॅचसाठी. बॅटला ब्रश झालाय, प्रवीण हारुगडे अप्रतिम कॅच. यष्टीरक्षकाची भूमिका बजावत असताना फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, जबरदस्त बॅटिंग. पहिला धक्का लागतोय, विजयला जावं लागेल माघारी, बॅक टू दी पॅव्हलियन. ज्याच्या बॅटमधून मात्र षटकार चौकार आला होता त्याला मात्र माघारी जावं लागतंय. फसवलाय बॉलवरती, सुफियान आलाय. याही फलंदाजी चर्चा भरपूर राहिली आहे. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये चांगला फॉर्म त्याचा पाहायला मिळाला, परंतु टेनिस सीझन, नवीन हंगाम, नवीन सीझन आहे. या नवीन हंगामामध्ये, नवीन सीझनमध्ये चांगला फॉर्म, तोच फॉर्म पुन्हा एकदा पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. इननेट नंबर 3 मध्ये सुफियान दाखल झालाय. टेनिस हंगामाचा पहिला बॉल तो फेस करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. फ्लिप करण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय थोडासा. व्हाईट बॉल आलाय. फ्लिप केलाय, 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप केलाय. इथे आपण पाहायला गेलं तर याही बॉलवरती अगदी डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये मात्र करायचे आहेत 49 धावा. 12 चेंडू 49 धाबांची गरज. नितीन भालेकर लेजंड खेळाडू आहेत, भरपूर सारा अनुभव आहे गोलंदाजाचा आणि त्याचमुळे मात्र हे मिडल ओव्हर, मिडल षटक त्यांच्याकडे दिलं गेलंय. नितीन यांचा पुढचा बॉल मोठ्या फटक्यासाठी गेलेत, लॉफ केले बॉलला. अगदी मिड विकेट क्लिअर करणारा मात्र हा बॉल पाठवून दिलाय सीमा रेषा पार. येतो षटकार.
यावेळेस देखील फटका फसलाय, परंतु ओ माय गॉड, कॅच ड्रॉप झाली आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईल पद्धतीने मात्र कॅच घेण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल शेवटच्या मोमेंटला हातातून निसटलाय. प्रयत्न चांगले होते. पुन्हा एकदा लॉफ केलाय, तो क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल का? थोडासा पुढे सरसवलाय. एलिव्हेशन भरपूर प्राप्त झालं होतं. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे आपण पाहायला गेलं तर सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचला 19 या धावसंख्येवरती 19. जबरदस्त फटका खेळला जरूर आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र कॅच सोडणार नाहीये. फलंदाज बाद होतात. चला नवीन बॅटर लगेच पाठवायचंय. प्रदीप पवार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची धावसंख्या 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. अजूनही आपण जर पाहायला गेलं तर 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये मात्र धावा करायच्या आहेत 42. 8 चेंडू 42 धावांची गरज म्हणजे मोठे फटके येणं कुठेतरी महत्वाचं असेल. ऑन साइडला विवेक वरपे, तू चल मैं आया, अशी परिस्थिती काहीतरी घडताना पात्र पाहायला मिळाली. मोठ्या फटक्यासाठी गेले होते. डीप मध्ये विवेक होते आणि यावं लागेल माघारी प्रदीप पवार यांना. आणि आता ना त्याची जागा घेण्यासाठी निलेश पवार आलाय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न. विजय आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये. चांगला स्टॉप विजय यांच्या माध्यमातून. ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 19. आता 6 बॉलमध्ये मात्र करायचे आहेत धावा 42. 6 चेंडू 42. चला कॅप्टन टीम मराठवाडी. आणि गोलंदाज मात्र अगदी पाहायला मिळतोय संस्कार. पहिला बॉल अवांतर धावसंख्येने मात्र सुरुवात केली आहे, परंतु या गोलंदाजीची चर्चा आजच्या दिवसामध्ये भरपूर राहिली आहे. हॅट्रिक देखील त्याने घेतली आणि त्याचबरोबर मेडन ओव्हर देखील त्याने हाताळली आहे. ही खासियत आहे या गोलंदाजाची. आणि हाच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी गोलंदाजी करत असताना मात्र पाहायला मिळतोय संस्कार. बॅटला ब्रश झालाय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. मोठ्या फटक्यापासून कुठेतरी थोडंसं लांब ठेवलं जात आहे. आणि यंग टॅलेंटेड हा गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय संस्कार. खूप सारी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच्या माध्यमातून मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि चांगली गोलंदाजी. आतापर्यंत हॅट्रिक त्याच्या नावावरती आहे. एक मेडन ओव्हर देखील त्याच्या नावावरती आहे. अतुल भालेकर यांच्या तालमीमध्ये मात्र तयार झालेला हा गोलंदाज अर्थातच संस्कार. संस्कार मोहिते सोडून दिलाय. लेग स्टिक वरती मारा अगदी जरूर पाहायला मिळतोय. आणि ही खासियत आहे अतुल भालेकरची, कारण ज्या पद्धतीने नवीन खेळाडूंना संधी मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत. लॉफ केले. बॉलला पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. संस्कारवरती आक्रमण केलंय. शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती जबरदस्त फटका. व्ही शेपमध्ये अगदी चांगला फटका.
4 चेंडू 34 करायचे आहेत. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. शतायू बॉलच्या खाली. ओ माय गॉड, शतायू. 27च्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाली आहे. मोठ्या फटक्यासाठी फ्लिप केलाय. फ्लिक ऑफ द रिस्क. प्रयत्न अपुरे पडतायत. आणखीन एक विकेट संस्कारच्या खात्यामध्ये जाते. सुनील पवार आलेत. चला, मंगलमूर्ती मराठवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आता विजेता संघ. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. पार्थेश आहे आणि कॅच घेण्याचा प्रयत्न बघा जबरदस्त होता. प्रयत्न खूप चांगले होते. आतमध्ये ढकललाय. सुनील पवार. शेवटचा बॉल औपचारिकता शिल्लक आहे. आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. आणखीन एक विकेट त्याला मिळाली आहे. भरपूर चांगली गोलंदाजी संस्कारच्या माध्यमातून मात्र जरूर पाहायला मिळाली. या मॅच मध्ये विजेता संघ राहिलाय वन साइड जिव्हाळा. चला कॅप्टन, वन साइड जिव्हाळा या टॉससाठी आणि मंगलमूर्ती मराठवाडी टॉससाठी. विष्णू कुराडे साहेबांना विनंती करणे की आपल्या शुभ ते मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस. अभिनंदन टीम वन साइड जिव्हाळा तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. हार्डलक बाडलक टीम विठ्ठल 11 पानेरी. उपउपांत्यपूर्व फेरीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला